मागील 8 दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यात तिसऱ्यांदा पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। तर अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्यानं अखेर प्रशासनाने आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार सुट्टी जाहीर करण्यात आली, कारण चारही बाजूला पाणीच पाणी दिसत होते। राजापूर प्रांत तहसीलदार यांनी नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। हाँ सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूर, चिपळूण, संगमेश्वर येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे आणि विशेष म्हणजे हवामान खात्याने पुन्हा कोकण पट्ट्यात रेड अलर्ट जाहीर केले असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। कारण गेल्या 8 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वच भागात तुफान पाऊस पडत असल्याने अनेक नद्यांना पूर आला। त्यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला 15 दिवसात 3 वेळा शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये। राजापूर प्रांत तहसीलदार आणि डिझास्टर मॅनेजमेंटची टीम अलर्ट मोडवर असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले।
समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।